नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे दिवाळी सणाला सुरुवात होते. महाजनांच्या अंगणातील पहिला दिवा हा भूमीने लावलेला असतो. त्यामुळे आजीने सांगितल्याप्रमाणे अंगणातला दिवा जो इथे महाजनांची सून लावणार, तिने पुढचे विधी कार्य सगळे स्वतःच्या हाताने पार पाडायचे असतात. त्यामुळे इथे आजीने आता भूमीला सांगितलेलं असतं की 4-5 दिवस तू कुठेही जायचं नाही. तू आता महाजनांच्या इथे राहायचं, कारण तू महाजनांची मोठी सून आहेस. त्यामुळे आता घरामध्ये परत यावं अशी आकाशची सुद्धा खूप जास्त इच्छा असते. कारण पहिला दिवाळी सण असतो ज्याच्यामध्ये भूमी प्रेग्नेंट असते आणि बाळाची सुद्धा चाहूल लागल्यामुळे त्याचीसुद्धा ही पहिलीच दिवाळी असते हे आकाशला माहिती असतं. आणि त्याला भूमी आणि बाळ दोन्हीही आता दिवाळी सणामध्ये त्याच्याबरोबर हवे असतात. तेव्हा इथे आकाशसुद्धा आता वाट बघत असतो, कधी एकदा भूमी सगळं काही विसरून घरी परत येते. पण इथे आता नियतीच्या मनामध्ये वेगळाच खेळ आलेला असतो. तर इथे आकाश आता भूमीला म्हणतो की तू कुठेही जायचं नाही. 4-5 दिवस झाल्यानंतर भूमी आता सणाचे दिवस संपल्यानंतर बोलल्याप्रमाणे तिच्या घरी जायला निघते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू कुठेही नाही जायचं. तेव्हा भूमी म्हणते, का? मी तर जाणार आहे. ज्या घरामध्ये माझ्यावरती इथे हल्ले होतात, मला मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि मी पोटतिडकीने तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, तर बाकीच्यांचं सोड. पण आकाश तू तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाहीस, मला खोटं ठरवलंस आणि तुला असं वाटतं की मी या घरामध्ये आता परत राहायला यावं. नाही, जोपर्यंत मी खरी आहे आणि मी रागिनी पटवर्धन यांच्या विरोधात पुरावे गोळा करणार नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही आहे. कारण मी खोटी नाही आहे, तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे, असं भूमी म्हणते. पण इथे अचानकपणे आता आकाश तिला म्हणत असतो की माझा तुझ्यावरती विश्वास आहे की तू खोटं बोलणार नाही आहेस. पण आता हे तुला सिद्ध करावं लागेल. मी आहे तुझ्याबरोबर, पण तू आता तुझ्या घरी जायचं नाही, तर तू आपल्या घरी यायचं आणि तिथे येऊन तू सगळं काही सिद्ध करायचं. मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे जर खरं झालं तर मी स्वतः आत्याला शिक्षा देईन, तिला मी जेलमध्ये टाकेन, कारण मग तिने माझ्या आईवडिलांचा खून केलेला आहे, असं आकाश म्हणतो. पण आता तू घरी जायचं नाही, तर तू आपल्या घरी यायचं, असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे भूमी आता आकाशबरोबर जायला तयार होते. पण असं अचानक काय घडतं की आकाश भूमीला आता थांबून घेतो आणि म्हणतो की तू कुठेही जायचं नाही. तर इथे भूमीसुद्धा आता आकाशला अट घालते आणि ती अटसुद्धा आकाशने कुठलाही विचार न करता मान्य केलेली असते. आणि त्याने भूमी आणि रागिनी या दोघींनासुद्धा सांभाळून घेत, आता बॅलन्स करत, दोघींचंसुद्धा म्हणणं ऐकून घेत आता याच्यातून काहीतरी एक मार्ग काढावा. म्हणून तो म्हणतो की आपण आता भूमीच्या बोलण्यावरती सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे आणि काय खरं काय खोटं हे शोधून काढायला पाहिजे, असं आकाश म्हणतो. तरी ते रागिनीलासुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो. तर हे सगळं कसं काय घडतं सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे भूमी महाजनांच्या इथे आलेली असते. दिवाळी सण असतो, 5 दिवस आता दिवाळी सण असल्यामुळे भूमीसुद्धा आता कुठेही जात नाही. ते आजींच्या शब्दाला मान देते आणि आकाशच्यासुद्धा. तेव्हा इथे भूमी आल्यानंतर आकाश खूप जास्त खुश असतो. तिला हवी तशी रूम सजवलेली असते, सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या असतात, जशी तिला रूम आवडते अगदी तशा पद्धतीने इथे रूम व्यवस्थित लावलेली असते. आणि तिला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात, तीसुद्धा बेडरूममध्ये आणून ठेवलेली असतात. आणि आकाश आता भूमीच्या येण्याची वाट बघत असतो. तेवढ्यात तिथे मानसी येते आणि आकाशला सांगते की भूमीताई आता गेस्ट रूममध्ये राहणार आहे, ती तुमच्या रूममध्ये राहणार नाही आहे. तेव्हा आकाशला खूप जास्त वाईट वाटतं. त्यानंतरला आकाश म्हणतो की भूमी तू आपल्या बेडरूममध्ये येणार नाही आहेस का? तेव्हा भूमी म्हणते, कुठली आपली बेडरूम? त्या बेडरूममधून जिथून तू मला जायला सांगितलंस त्या बेडरूममध्ये मी आता परत यायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश मी काही विसरलेले नाही आहे आणि मी आतासुद्धा माझ्या मतांवरती ठामच आहे. तुझा माझ्यावरती विश्वास नसेल याचा अर्थ असा होत नाही की मी खोटं बोलते. मी जे काही सांगते इतक्या पोटतिडकीने बोलते, मला वेळ लागले म्हणून तर नाही ना. काहीतरी माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा तथ्य असेल, मी काहीतरी खरं बोलत असेल. कदाचित जे तुला दिसतंय तसं नसेल आणि कदाचित जे मला दिसतंय तेच खरं असेल. तू माझ्या बोलण्यावरती एकदा तरी विश्वास ठेवलास?
काही गोष्टी तुला वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पण ते तुला कळतच नाही आहे. कारण तुझ्या डोळ्यांवरती आईच्या प्रेमाची आता इथे पट्टी आलेली आहे ना, झापडं आली आहे तुझ्या डोळ्यावरती. म्हणून मी तुला जे खरं सांगते ना, ते तुला खरं वाटतच नाही आहे. तू मला खोटं ठरवतो आहेस. जी मुलगी कधी आत्तापर्यंत खोटं बोललेलीच नाही आहे, ती तुला खोटी वाटते. म्हणजे मी आपल्या बाळाची खोटी शपथ घेऊ शकते इथपर्यंत वाटलं का तुला? पण नाही, मी इथे आता गेस्ट म्हणून आले, 4-5 दिवसांसाठी आले. मी इथे सगळे विधी कार्य झाल्यानंतर मी जाणार आहे. कारण मला माझ्या कुटुंबावरती, माझ्या घरावरती कुठलंही संकट यायला नको आहे, मला एवढंच वाटतं. आणि म्हणून मी हे सगळं करते. मी इथे तुझी बायको म्हणून तेव्हाच येईन जेव्हा मी स्वतःला इथे खरी सिद्ध करेन. कळतंय तुला आकाश? तेव्हा इथे आता आकाशसुद्धा गप्पच बसतो. काय बोलावं त्याला कळतच नाही. त्यानंतरला आकाश जातो आणि भूमीसाठी आता साडी घेऊन येतो. भूमीला म्हणत असतो की मी ही तुझ्यासाठी साडी आणली होती. आता लक्ष्मीपूजन आहे ना, तू ही साडी नेसशील प्लीज. तेव्हा इथे भूमी त्याचं मन राखण्यासाठी साडी तर घेते. त्यानंतरला रागिनी तिथे येते. रागिनीला काही करून भूमी आणि आकाशला एकमेकांपासून वेगळं ठेवायचं असतं आणि म्हणून ती आपली कट कारस्थानं ही करतच असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, भूमी, ही तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी आणलेली साडी आहे का? म्हणजे त्या नवऱ्याने ज्याने तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला, तू त्याला खरं सांगत होतीस तरी तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला आणि तुलाच या घरातून जायला सांगितलं, तुला माझी माफी मागायला सांगितली जिने ही कट कारस्थानं केली आहेत, आणि त्या नवऱ्याने तुझ्यासाठी साडी आणली तर तू नेसणार आहेस? ज्याने तुला आता प्रेग्नेंट असतानासुद्धा घरातून जायला सांगितलं, त्याने दिलेली साडी तू खरंच नेसणार आहेस का भूमी? तेव्हा इथे भूमीलासुद्धा कुठेतरी वाटतं की रागिनीची तीच इच्छा आहे की ही साडी मी नेसू नये. पण आता मी तिच्या मनाप्रमाणेच करणार आहे. तिची जर इच्छा असेल तर आता आकाशचे डोळे उघडण्यासाठी मलासुद्धा तिच्यासारखं वागणं गरजेचं आहे. तिला तिच्या भाषेत उत्तर देणं गरजेचं आहे आणि आकाशलासुद्धा त्याला समजेल अशा भाषेमध्ये समजावणं गरजेचं आहे. तेव्हा इथे भूमी आता येते आणि मानसीला म्हणत असते की मानसी, ही साडी तू आकाशला नेऊन दे आणि त्याला सांग की मी ही साडी नेसणार नाही आहे. कारण का, त्याचा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे ना. जोपर्यंत तो माझ्या अटी मान्य करत नाही, जोपर्यंत तो माझं समजून घेणार नाही आहे बोलणं, तोपर्यंत मी त्याने दिलेलं काही स्वीकारणार नाहीच आहे. तेव्हा इथे आता सगळेजण भूमीची वाट बघत असतात. तर इथे दिवा लावायचा असतो तुळशीमध्ये आणि त्यानंतरला इथे आता काही त्यांचे विधी कार्य असतात ते करायचे असतात. तेव्हा आता भूमीला बोलावलेलं असतं, लक्ष्मीपूजन असतं. तेव्हा तिथे मानसी येते आणि म्हणते, भाऊजी, ही साडी तुम्ही ताईला दिली होतीत ना, पण ताईला ही साडी नको आहे. ती म्हणाली, जर आकाशचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे तर तो मला साडी वगैरे का देतो आहे? जोपर्यंत त्याचा विश्वास माझ्यावरती बसत नाही तोपर्यंत मी त्याच्याकडून काहीसुद्धा स्वीकारणार नाही आहे. तर इथे आता भूमीने आल्या आल्या आकाशला चांगले 2 धक्के दिलेले असतात. एक म्हणजे ती बेडरूममध्ये त्याच्याबरोबर जात नाही, त्यानंतरला त्याने दिलेली कुठलीही वस्तू ती आता स्वीकारणार नाही आहे. तेव्हा भूमी आता तिच्याजवळ असलेली तिची साडी नेसून ती आता लक्ष्मीपूजनासाठी येते आणि इथे सगळी व्यवस्थित ती अगदी विधी कार्य पूर्ण करत असते. जसं महाजनांना हवं आहे अगदी त्या पद्धतीने ती पूजा अर्चा सगळं काही करते. तेव्हा इथे आजीला खूपच जास्त छान वाटतं. कारण कितीही केलं तरीसुद्धा इथे भूमी ही तिची खरी सख्खी महाजनांची सून असते. बाकी पौर्णिमा आणि मानसी ह्या पटवर्धन असतात. त्याच्यामुळे विधी कार्य महाजनांच्या घरामध्ये त्यांच्या सुनेनेच करावेत अशी आजीची इच्छा असते आणि ती इच्छा भूमीने पूर्ण केलेली असते. त्यामुळे इथे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर इथे भूमी आता संपूर्ण घरासाठी छान पदार्थ बनवते. तर इथे गोड पदार्थ आता सगळ्यांना आवडेल असा बदामाचा शिरा तिने बनवलेला असतो आणि तो सगळ्यांना खूपच जास्त आवडतो. आजी म्हणते, तू गेल्यापासून तुझ्या या आजचा मी बदामाचा शिरा खूपच जास्त मिस करत होते आणि शेवटीला तू तो बनवलास, माझ्या मनातलं तू जाणलंस. त्याच्यानंतर भूमी सगळ्यांचं तोंडसुद्धा गोड करते. तेव्हा इथे आकाशला कुठे ना कुठेतरी आपल्या चुकीची जाणीव होत असते. कारण भूमी त्याला म्हणालेली असते, कदाचित तुझ्यासमोर वेगळं चित्र उभं केलं जात आहे आणि माझ्यासमोर ते खरं चित्र उभं आहे. म्हणून मी तुला ठामपणे हे सगळं सांगते, पण तुला ते समजूनच घ्यायचं नाही आहे. तेव्हा तो आता खूप मोठ्या धर्मसंकटात पडलेला असतो. काय खरं आणि काय खोटं. त्याच्यानंतर आता पाडवासुद्धा येतो. पाडव्याला आता इथे आकाश भूमीला गिफ्ट देणार असतो, पण भूमी ते गिफ्ट स्वीकारत नाही.
ती म्हणते की हे गिफ्ट मला आता नको आहे. जेव्हा मी या घरामध्ये तुझी बायको म्हणून स्वतःला सिद्ध करून येईन ना, तेव्हाच हे गिफ्ट मी तुझ्याकडून घेईन. आता तरी मला ते नको आहे. पण ती अगदी त्याच्या अंगाला उठणं वगैरे लावते आणि त्याला उदंड आणि सुखी आयुष्य लाभावं यासाठी ती मनापासून प्रार्थनासुद्धा करत असते. तर इथे भूमी आपली सगळी कर्तव्य बायकोची सुनेची पार पाडत असते, पण तरीसुद्धा मनातून ती खूपच जास्त नाराज आहे हे आकाशला कळत असतं. त्यानंतरला आता सणासुदीचे दिवस संपलेले असतात आणि ठरल्याप्रमाणे भूमी दुसऱ्या दिवशी जाणार असते. तेव्हा इथे आकाश आता खूप टेन्शनमध्ये असतो, कारण भूमी त्याला त्या घरामध्ये हवी असते. तर इथे रागिणीला आता महाजनांचा येणारा वारस नको असतो. त्यासाठी भूमी आल्या दिवसापासून ती आपली कट कारस्थानं करत असते, जेणेकरून भूमीला दुखापत व्हावी आणि इथे महाजनांचं येणारं वारस हे निघून जावं. पण इथे भूमी आता सतर्क राहते, स्वतःची काळजी व्यवस्थित घेत असते आणि ती आकाशलासुद्धा काहीच बोलत नाही. पण इथे आता आकाशला एक गोष्ट कळते. तर भूमी जात असताना रागिणीने मुद्दामून आता पायरीवरती तेल टाकलेलं असतं आणि इथे भूमी उतरत असताना तिचा पाय घसरतो आणि ती आता पडायला जाणार. तेवढ्यातच आकाश तिला सावरतो आणि तेव्हा भूमीच्या डोक्याला आता इथे मार लागतो. पण इथे आकाशने तिला पकडलेलं असतं. तेव्हा इथे आता आकाश बघतो तर तिथे तेल सांडलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, इथे पायरीवरती कसं काय तेल सांडलं, कुणी इथे सांडवलं तेल? आणि तो आता भूमीला हॉस्पिटलला घेऊन जातो, कारण ती बेशुद्ध झालेली असते आणि तिच्या डोक्याला आता मार लागलेला असतो, कारण ती पडणार. तेवढं तिचं डोकं इथे आता दारावरती आदळतं, भिंतीवरती आदळतं आणि त्यानंतर आकाश तिला पडताना पकडतो. पण दुखापत झाल्यामुळे तिला चक्कर येते आणि आकाश तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. तर इथे बाळ सुखरूप आहेत ना, म्हणून आता इथे चेकअप वगैरे केला जातो. तेव्हा डॉक्टरांनी आता गुड न्यूज दिलेली असते आणि ती गुड न्यूज अशी असते की इथे भूमीला जुळं होणार असतं. तर इथे जुळं असल्यामुळे आता महाजनांच्या घरामध्ये 2-2 नातवंड येणार, म्हणून आजी तर खूप जास्त खुश होते. त्यानंतरला इथे भूमीला हे माहिती असतं, पण भूमीने आकाशला सांगितलेलं नसतं. तेव्हा आकाश म्हणतो की मानसी, तुला माहिती आहे का की भूमी ही प्रेग्नेंट आहे, पण अगं आम्हाला जुळं होणार आहे, तिने तुलाही सांगितलं होतं? तेव्हा मानसी म्हणते, नाही भाऊजी, ताई मला बोललीच नाही आहे. तेव्हा इथे आता भूमी शुद्धीवरती येते. शुद्धीवरती आल्यानंतर आता आकाश म्हणत असतो, भूमी तुला माहिती आहे का आपल्याला जुळं होणार आहे? तेव्हा भूमी म्हणते, हो मला माहिती आहे, पण मीच ही गोष्ट कुणाला सांगितली नाही, कारण काय माहिती 2 बाळं होणार आहेत हे कळल्यानंतर अजून कुणीतरी माझ्या जीवावरती उठेल आणि मला ते नको होतं. तर इथे भूमी आता शुद्धीवरती आलेली असते. त्यामुळे आता इथे आकाशला असं वाटत असतं की आता तर मला भूमीची जास्त काळजी घ्यायला हवी, कारण डॉक्टरसुद्धा म्हणतात, अहो तुम्ही एवढं दुर्लक्ष कसं काय करू शकता, किती वीक झाले आहेत, त्या टेन्शनमध्ये असतात का? त्यांच्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्या, कारण त्यांना ट्विन्स होणार आहेत, त्याच्यामुळे जास्त काळजी घ्या त्यांची, असा हलगर्जीपणा अजिबात करू नका. त्यामुळे आता डॉक्टरांनीसुद्धा आकाशला समजावलेलं असतं की त्यांना वेळच्या वेळी खायला, त्यांच्या पूर्ण जेवण खाण्याकडे तुम्ही लक्ष द्या, त्यांना कसलं टेन्शन आहे कसलं नाही हे तुम्ही विचारायला नको का? आणि अशा अवस्थेमध्ये महिलांना खूप जास्त टेन्शन येतं. त्यानंतरला आता दुसऱ्या दिवशी भूमी जाणार असते आणि त्याच रात्री इथे आकाशला एक स्वप्न पडतं. त्याच्या स्वप्नात त्याचे आई वडील येतात आणि म्हणतात की भूमीला जाऊ देऊ नकोस, ती महाजनांची खरी मोठी सून आहे आणि आता ती प्रेग्नेंटसुद्धा आहे आणि तिच्या पोटी आम्ही दोघंजणं जन्म घेतो आहे. तर इथे भूमी प्रेग्नेंट आहे, पण तिला जुळं होणार आहेत, हे दुसरे तिसरे कोणी नसून तुझे आई वडील तुझ्या पोटी जन्माला येत आहेत. त्याच्यामुळे भूमीला तू आता कुठेही जाऊ देऊ नकोस, तिला इथेच थांबून घे. त्यानंतरला आकाश आता झोपेतून जागा होतो आणि लगेचच तो भूमीच्या रूममध्ये जातो. गेस्ट रूममध्ये जाऊन आता भूमीकडे बघत असतो आणि त्याला खूप आनंद होतो की त्याचे आई वडील त्याच्या पोटी आता जन्म घेणार असतात. त्यानंतर इथे आता आकाश म्हणतो की आता तर मी भूमीला कुठे जाऊच देणार नाही आहे. तर आता सकाळ झालेली असते आणि भूमीने शब्द दिल्याप्रमाणे ती बॅग वगैरे भरून आता बाहेर येते आणि म्हणते की आता मी निघते. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, तू कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही, तुझा जर माझ्यावरती विश्वासच नाही आहे तर मी इथे थांबून काय करू? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं आपल्याला ट्विन्स होणार आहेत, तुझी काळजी जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे. कधीही तुला डॉक्टर बोलवतील चेकअपसाठी, मग मी तुझ्याबरोबर नको का?
तेव्हा प्लीज हट्ट करू नकोस, तू कुठेही जाऊ नकोस. तेव्हा भूमी म्हणते, नाही, ज्या घरामध्ये माझ्यावरती तुझा विश्वासच नाही आहे तिथे मी थांबणार नाही आहे. आणि मी शब्द दिल्याप्रमाणे मी आजींच्या सांगण्यावरून इथे आले होते, पण आता मी थांबणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तू जे काही म्हणतेस ते मला मान्य आहे. तुला जर असं वाटतं ना की आत्याने हे सगळे गुन्हे केलेत, तर तू ते इथे राहून सिद्ध कर. मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. तुला पुरावे शोधायचे आहेत ना, मग इथे राहून शोध ना. तर इथे आकाश म्हणतो, आणि आत्या, हे बघ, भूमीचं असं म्हणणं आहे की तू हे सगळं केलेस आणि तुला असं वाटतं, आणि तुझं असं म्हणणं आहे की तू हे काही केलेलं नाही आहे, मग तुला घाबरायची गरज नाही आहे. बरोबर आहे ना? भूमीचा जर गैरसमज झाला असेल तर मग तिने काही पुरावे नाही आपल्याला दिले किंवा तिचा हळूहळू गैरसमज दूर झाला तर ठीक आहे ना, चांगलंच आहे. पण जर ती असं म्हणते ना, तर मी तिला सपोर्ट करेन आणि तिला मी हे सांगेन की तू इथे राहा आणि पुरावे गोळा कर. आणि आत्या, तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. जर तू काहीच केलेलं नाही आहेस तर तुझ्या विरोधामध्ये पुरावे नाही मिळणार. मग तुला टेन्शन घ्यायची, काळजी करायची कारणच नाही आहे. नको तू भूमीची माफी मागू. नाही, भूमी तुझी माफी मागणार. दोघी जशा राहता तशा तुम्ही राहा. एकमेकींजवळ बोलायचं नसेल नका बोलू. पण भूमी, तू आता कुठेही जायचं नाही आहे. तू इथेच राहा. तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे ना, तू इथे राहूनसुद्धा करू शकतेस. मी आहे तुझ्याबरोबर. जर पुरावे मिळाले तर मी तुझ्या बाजूने आहेच. तेव्हा अभि म्हणतो, म्हणजे आकाश, तुलासुद्धा असंच वाटतंय का की आईने हे सगळं केलं आहे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अभि, मी आत्तापर्यंत आईला काही बोललो आहे का? मी भूमीवरतीच रागवतो आहे ना तुमच्यासमोर. पण आता भूमीसुद्धा जर एवढं पोटतिडकीने एवढं सगळं सांगते तर एकदा विश्वास ठेवायला काय हरकत आहे? आणि जर आईने काही केलेलंच नाही आहे तर मग घाबरायची तरी गरज काय येते? तेव्हा इथे भूमीला जर स्वतःला सिद्ध करायचंच आहे, जर तिचं म्हणणं आहे की आईने सगळं केलं आहे, तर तिला पुरावे गोळा करू दे. आणि जर आईने काही नाही केलं आहे तर तिला पुरावे नाही मिळणार. मग याच्यामध्ये मी कुणा एकाची बाजू घेत नाही आहे, पण मला भूमीसुद्धा या घरात हवी आहे आणि माझी आईसुद्धा. तेव्हा मी आता दोघींना हे सांगितलं आहे की दोघी एकमेकींना सिद्ध करा. त्यानंतरला इथे आता आकाश म्हणतो, भूमी प्लीज जाऊ नकोस. माझी शपथ आहे तुला, तुझ्याशिवाय आणि बाळांशिवाय आता मी नाही जगू शकणार आहे. तेव्हा इथे आता आकाश जे काही बोललेलं असतो ते भूमीलासुद्धा पटतं आणि मनूलासुद्धा. त्यामुळे भूमी आता पुन्हा महाजनांच्या इथे राहायला सुरुवात करते. पण मात्र रागिनी आता खूप जास्त घाबरलेली असते, कारण भूमी कायमची महाजनांच्या इथे परत आलेली असते.